3, 2, 1. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत फराळ. तर त्यासाठी इथे मी साधारणपणे 2 ते 3 तास इथे शाबू भिजवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि मी इथे शाबूचं प्रमाण वगैरे काही सांगणार नाही, कारण तुम्हाला जेवढा बनवायचा आहे शाबू तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आता इथे मीठ सर्व शाबूमध्ये नीट मिक्स करून घ्यायचं. आणि कोणाकोणाला शाबू आवडतो हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी इथे सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे शेंगदाणे मी भाजून नीट घेतलेले आहे आणि शेंगदाणे कसे भाजले ते पाहण्यासाठी अशा प्रकारे वरचं साल्ट निघत असेल तर आपले शेंगदाणे भाजलं असं समजायचं. तर इथे मी आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आणि इथे मी मिरच्याही घेतलेल्या आहेत आणि मी इथे बटाटे घालणार नाही. आता एका कढाईमध्ये मी इथे 3 पळा तेल घेतलेलं आहे आणि आता मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये मी साधारणपणे 10 ते 12 मिरच्या मिक्सरला लावून बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी इथे मिरचीचा कोट घालत आहे तेलामध्ये. आणि इथे मी गॅस मिडियम ठेवणार आहे, कारण खूप फुल जर गॅस केला तर आपली मिरची करपून जाईल. त्यामुळे मी इथे मिडियम गॅसवरतीच मिरची तळून घेणार आहे. आणि मी आपल्या चॅनलवरती शाबूवड्याचीही रेसिपी अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तीही नक्की जाऊन पहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की देईन. आणि गॅस तुम्हाला माहीत आहे का, मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मेकअप प्रोडक्टचे किंवा ड्रेसेसचे खूप सारे व्हिडिओज अपलोड करणार आहे. परंतु माझे अजून 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले नाहीत, म्हणून मी अजून एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. आणि गाईज, एक रेसिपी पूर्ण शूट करण्यासाठी 1 तास लागतो आणि तरी ती फक्त रेसिपी 5 मिनटात मी अपलोड करते. त्यामुळे गाईज, मला खूप सपोर्ट करा आणि खूप छान छान कॉमेंट करा. तसेच नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे मला आयडिया मिळेल की नक्की कशा रेसिपीज बनवायच्या, कारण मला अजून काही माहीत नाही यूट्यूबविषयी, कारण मी नवीनच यूट्यूब क्रिएटर आहे. आणि तुम्ही जर एखाद्या रेसिपीचं नाव सांगितलं कॉमेंटमध्ये तर मी ती रेसिपी नक्की बनवेन आणि अपलोडही करेन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरतीही पाहू शकता, कारण मी इथे अजिबात एडिट केलेला नाही. मी आहे तसाच व्हिडिओ इथे अपलोड करणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. आता आपली मिरची नीट तळलेली आहे. आता मी याच्यामध्ये शाबू घातलेला आहे आणि आता शाबू नीट हलवून घ्यायचा. जोपर्यंत मिरची सर्व बाजूला पसरत नाही, मिक्स होत नाही, तोपर्यंत इथे आपण शाबू हलवून घ्यायचा आहे. आणि कोणाकोणाला भगर आवडते हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला शाबू जास्त आवडतो की भगर हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता नीट हलवून घ्यायचं आणि मी हे मीडियम गॅसवरतीच हलवून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. इथे मी एकाही पदार्थाचं माप अजिबात सांगणार नाही, कारण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईज, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु त्याला लाईक आणि कॉमेंट अजिबात करत नाही तर तेही नक्की करा. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यात अजून रस येईल. आणि मी खूप सारे दिवस झालं व्हिडिओज अपलोड केला नव्हता,
कारण माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता. परंतु आत्तापासून गाईज मी डेली व्हिडिओज अपलोड करत आहे, तर तेही तुम्ही नक्की पहा आणि खूप सारा सपोर्ट द्या. तर आता इथे साधारणपणे 10 ते 15 मिनटं हलवल्यानंतर आपला शाबू इथे रेडी झालेला आहे. परंतु अजून मी साधारणपणे 2 ते 3 मिनटे हलवून घेणार आहे. आपला शाबू जर कढाईला चिकटत असेल तर समजून जायचं की आपला शाबू तयार झालेला आहे. आणि तुमच्या इकडे शाबूला शाबू बोलतात की फराळ बोलतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही याच्यावरती थोडंसं एकदम लिंबू जर पिळून खाल्लं तर तेही खूप सुंदर लागतं. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 3, 2, 1. तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच इथे मी शाबूही भिजवून घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता हा शाबू खूपच भिजलेला आहे. आणि सोबत 3 बटाटेही उकडून घेतलेले आहेत आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता मी शाबू एका परातीमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2च बटाटे मिक्स करून घेणार आहे, कारण 3 बटाटे खूप होतील एवढ्या शाबूला. तुम्हाला जर याचं प्रमाण समजत नसेल तर आपल्याला ज्याप्रमाणे शाबूचे वडे बनवता येतील त्या प्रमाणातच बटाटे घालून घ्यायचे. आणि तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे इथे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे मिरची बारीक केलेली होती ती आता मी इथे घालून घेणार आहे. तर इथे मी साधारणपणे 10 ते 12 मिरच्या घेतल्या होत्या. आता याच्यामध्ये मी मीठही घालून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की जमेल. कारण मी फर्स्ट टाईम जेव्हा ही रेसिपी बनवली होती त्यावेळी माझी खूप छान शाबू वडे बनले होते, सर्वांना खूप आवडले होते. आणि तुम्हाला जर माझा आवाज येत नसेल तर आमच्या इकडे खूप जास्त पाऊस चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल. आता इथे मी शेंगदाण्याचा कूटही मिक्स करणार आहे. तर इथे मी साधारणपणे 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. आता हा शेंगदाण्याचा कूट नीट मिक्स करून घ्यायचा आणि याचे शाबू वडे बनवायचे. आणि तुम्हाला शाबू वडे आवडतात का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या प्रकारे इथे मी मळलेलं आहे. आणि जर तुमचं पीठ इथे खूपच पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूटही ॲड करू शकता, त्यामुळे तुमची रेसिपी बिघडणार नाही. आणि आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता मी अजून थोडंसं इथे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. आता तोही नीट मिक्स करून घेऊया. आणि फराळची ही रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे, तीही नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पिठाचा शाबू वडा बनवता येत आहे. त्यामुळे आता मी एवढ्यावरच पीठ मळायचं थांबवणार आहे. आणि आता मी ते शाबू वडा बनवत आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही ते पाहू शकता मी इथे साबुदाण्याच्या पिठाचा एक गोल गोळा मोठा घेतला होता आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून आपला शाबू वडा बनतो. तुम्ही पाहू शकता आता मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी ते शाबू वड्याचं थोडंसं पीठ याच्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की आपलं तेल नीट गरम झालं आहे का ते. जोपर्यंत हा शाबू वड्याचा तुकडा वर येत नाही तोपर्यंत आपलं तेल नीट कढलेलं नाही. आणि तुम्हाला जर ही ट्रिक माहीत होती तर कॉमेंट करा. तर आता मी ते शाबू वडा टाकलेला आहे आणि गॅसने मीडियमच ठेवलेला आहे. आणि तुम्ही जर बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मी
व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. सोबतच लाईकही करा. तर इथे मी आता साधारण 2 ते 3 शाबूवडे घालणार आहेत पहिल्यांदा आणि नीट तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि गॅस हे खूप जास्त वाढवायचा नाही, मध्यम आचेवरती शाबूवडे तळून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे शाबूवडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी दिसत आहेत आणि हे खायलाही सुद्धा खूपच क्रिस्पी आहेत. आणि याच्याबरोबर तुम्ही नारळाची चटणी खाऊ शकता, खूप बेस्ट लागतं. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.